शेतकऱ्यांची आज जर परिस्थिती बघितली, पिकवायचा अधिकार आपल्याला आहे पण विकायचा अधिकार आपल्याला नाही. फुकट माल या ठिकाणी चाललेला आहे. काल कांदा मार्केट असेल, मक्याचं मार्केट असेल, गव्हाचं मार्केट असेल, सोयाबीनचं मार्केट असेल, तुम्ही जर बघितलं तर शेतकऱ्याचा माल हा फुकट चाललेला आहे. उत्पादन खर्च देखील या ठिकाणी निघत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये काल बोलटोर मार्केट येते, शेतकऱ्यांनी कांदे नेले होते आणि ते कांदे फक्त 400 रुपये ते 500 पर्यंत या ठिकाणी चाललेले होते. म्हणजे आणि त्या मालामध्ये देखील तोटा येत होता. म्हणून शेतकरी संतप्त झाले आणि व्यापाऱ्यांना जाब विचारला आणि तो जाब विचारून या ठिकाणी योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी हा रस्त्यावर आला. रस्त्यावर आल्याच्या नंतर या ठिकाणी तीव्र आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं आणि ते आंदोलन उभं राहिल्याच्या नंतर पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन या ठिकाणी मोडीस काढण्यात आलं आणि आम्हाला आणि काही आमच्या सहकाऱ्यांना या ठिकाणी नांदगाव पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली. त्यानंतर प्रशांत निकम सर सर्व या ठिकाणी उपस्थित होऊन त्या ठिकाणी आमची जामीन त्यांनी त्या ठिकाणी घेतली. त्यानंतर आज वाकला नगरीमध्ये त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलून आमचा या ठिकाणी छोट्या ठिकाणी या ठिकाणी सत्कार केला. खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं त्यांच्या या ठिकाणी सर्व वाकलेकरांचे, प्रशांत निकम सरांचे, त्या ठिकाणी बोटरे काकांचे सर्वांचे आभार आहे. परंतु शेतकरी भावांनो, आता संघटित होणं गरजेचं आहे. जर आपण संघटित नाही झालो तर आपल्याला या ठिकाणी शेती विकावं लागतील, कारण आपल्याला पिकून आपलं पोट भरणार नाही. म्हणून या ठिकाणी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे आपल्याला हमी भाव पाहिजे आणि आपल्या शेतीला पाणी पाहिजे. आज अशी परिस्थिती फक्त गावामध्ये फक्त पिण्याला पाणी आहे, काही ठिकाणी पिण्याला देखील पाणी नाही. म्हणून ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. जे लोक निस्वार्थीपणे या ठिकाणी लढतात त्यांच्या मागे या ठिकाणी कोणी असू दे, त्यांच्या मागे जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांना या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे. आणि हे जर आपण आज केलं नाही तर उद्याचा काळ या ठिकाणी आपल्याला अवघड होणार आहे. आज शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार नाही. याचं कारण बघितलं का? शेतकरी हा उद्योजक आहे, परंतु तरी देखील ही अवस्था कशामुळे झाली? शेतीला पाणी नाही आणि मालाला हमी भाव नाही. हमी भाव म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे योग्य हमी भाव पाहिजे. परंतु कालच्या आंदोलनाने एक सिद्ध झालं, शेतकरी जेव्हा संघटित झाले, जो कांदा या ठिकाणी 400 रुपये 300 रुपये चालला होता तो कांदा 150, 200, 300 रुपये